सर्वांना हरिओम. आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महान राष्ट्र बनवण्यामध्ये अनेक साधू संत महात्म्यांचे बहुमोल योगदान आहे. त्यामध्ये हिंदवी राज्याची स्थापना करण्याच्या कामी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना समर्थ श्री रामदास स्वामी यांनी जे अनमोल मार्गदर्शन केले ते तर शब्दातीत आहे, वर्णनातीत आहे. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत आपल्या जीवनाचा काळ कंठीत होती. यावनी अर्थात मुसलमानी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली, अत्याचाराखाली, अन्यायाखाली जनता भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका, मुले, माता, भगिनी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. रयतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत उद्विग्न, खिन्न आणि अस्वस्थ झाले. सर्वस्वी निःसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजाला परमार्थाचा उपदेश हानिकारक ठरण्याचा संभव आहे हे समर्थांनी ओळखले. अशा परिस्थितीत समाजाला सर्वप्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनवले पाहिजे. समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी समाजाला विविध प्रकारे मार्गदर्शन करून एका नवीन प्रेरणादायी समाजाची जडणघडण केली. समर्थांचे शिष्यमंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे खास वैशिष्ट्य असे होते की समोरचा माणूस ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन ते त्याला मार्गदर्शन करीत, त्याला समजावून सांगत असत. त्यांची उपदेशाची भाषासुद्धा अत्यंत साधी, सोपी, सहज समजेल अशी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना एक प्रश्न विचारला. स्वामीजी, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? प्रश्न आध्यात्मिक पातळीवरचा, अत्यंत उच्च दर्जाचा होता. पण स्वामीजी म्हणाले, त्याच्या भाषेत, त्याच्या सोप्या शब्दात उत्तर देताना म्हणाले, धोंडीबा, तू एक काम कर, तू मनाचे ऐकू नकोस, म्हणजे तुला हवे तसे होईल. अर्थात तुझ्या मनाची उन्मनी अवस्था होईल. धोंडीबाने समर्थांचे उत्तर ऐकले आणि त्यांचा निरोप घेऊन तो घरी जाण्यासाठी निघाला. आपण आता घरी जावे असा विचार त्याच्या मनात आला. पण स्वामीजी तर म्हणाले आहेत की तू मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरवले. मग त्याच्या मनात विचार आला की आपण आता रानात जावे, परंतु मनाचे ऐकायचे नसल्यामुळे त्याला रानातही जाता येईना आणि घरी जाता येईना. तेव्हा धोंडीबाच्या लक्षात आले की मनात परस्पर विरोधी विचार तर येतच राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये, मग मनाचे ऐकायचे नाही. म्हणजे नेमकं काय करायचं?
नंतर त्याच्या असे लक्षात आले की मनाचे ऐकायचे नाही, म्हणजे मनात सतत विचार जे येत असतात ते ऐकायचे नाही. आणि म्हणून त्याने श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो ऐकत राहिला. अशा प्रकारे इतर विचार मनात येऊ नयेत म्हणून तो 72 तास जप करीत राहिला आणि 72 तासानंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. किती सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला. आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की धोंडीमाने त्यावर विचार करून त्याप्रमाणे अत्यंत श्रद्धेने आचरण केले आणि त्याचे भले झाले, त्याचे कल्याण झाले. मनाची उन्मनी अवस्था म्हणजे तरी काय हो? ईश्वर स्वरूपी एकरूप होणे म्हणजे मनाची उन्मनी अवस्था. अध्यात्माच्या क्षेत्रात मनामध्ये श्रद्धा ठेवून साधना केली की आपण ईश्वर स्वरूप होऊन जातो. हाच या गोष्टीमागचा दृष्टांतामागचा गाभा आहे. समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी संत कवी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या राहण्याच्या ज्या ज्या जागा निवडल्या त्या त्या सर्व जागा निसर्गरम्य होत्या. आजही चाफळ, शिवथरगड, सज्जनगड आणि समर्थांच्या विविध घळी पाहण्याकरता तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. कारण ही सर्व ठिकाणं निसर्गरम्य आहेत. समर्थांना अंगापूरच्या डोहामध्ये एकदा 2 मूर्ती सापडल्या. त्यापैकी एक मूर्ती त्यांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांची होती आणि दुसरी होती श्री तुळजाभवानी मातेची. श्रीरामाची मूर्ती जी आहे चाफळ येथे स्थापना केली आणि तुळजाभवानीची मूर्ती सज्जनगडावर स्थापन केली. तिथे नाव आहे अंगलाई देवीचे मंदिर. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावायची या संबंधीचे समर्थांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यावरून समर्थांचा वनस्पतीशास्त्राचा किती सखोल अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेमध्ये समर्थांनी सुमारे 350 वनस्पतींची नावे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती, फुले, फळे यांची सुव्यवस्थित वर्गवारी दिली आहे. समर्थ 2 वर्षे सज्जनगडावर राहून शिवथरगडला आले. तिथे त्यांनी श्रीमद दासबोध या अलौकिक ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात स्वामीजींनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहार चातुर्य, व्यक्तिमत्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. लक्षणे वाचत असताना असे वाटते की समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा बरे ओळखला. आज जगातील अनेक भाषांमध्ये या ग्रंथांचा अनुवाद झाला आहे. या ग्रंथातून दासांनी म्हणजे रामदासांनी, त्यांचं मूळ नाव आपल्याला माहीत असेल, नारायण सुर्वाजी ठोसर, पण ते रामाचे दास आहेत.
समर्थ रामाचे दास असल्याने त्यांनी आपले नाव रामदास असे ठेवले होते. तर दासबोध या ग्रंथातून दासांनी म्हणजेच रामदासांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना जो बोध म्हणजे उपदेश केला त्याचं नाव आहे दासबोध. दासाने रामदासाने केलेला बोध म्हणजे दासबोध. दुसरा एक अर्थ निघू शकतो, रामदासांना जो बोध झाला तो बोध त्यांनी ग्रंथद्वारे आपल्याला ठेवलेला आहे, म्हणून त्याचं नाव दासबोध. या दासबोध ग्रंथाचा अभ्यास करण्याचा विचार मनात आला आणि म्हणून हा गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. मला खात्री आहे की आपण सर्वांनी अवधानरूपी काठ्या लावून आधार दिलात तर निश्चितच हा गोवर्धन समर्थांच्या कृपेने निश्चित पेलला जाईल. ग्रंथ निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दासबोध या ग्रंथात 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकात 10 समास आहेत. दशक म्हणजे 10चा समूह. असे 10 दशक 10 समास प्रत्येक दशकात आहेत. आजपासून आपण पहिल्या दशकातील पहिल्या समासाला सुरुवात करीत आहोत. दशकाचे नाव स्तवन असे आहे आणि समासाचे नाव ग्रंथारंभ लक्षण असे आहे. पुन्हा एकदा आपण ऐकूया. या ग्रंथामध्ये एकूण 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. दशक पहिला आणि समास पहिला. पहिला दशक जो आहे तो स्तवनाचा असल्याकारणाने वेदांतावर ग्रंथ लिहिणाऱ्या मध्ययुगीन भारतीय ग्रंथकारांच्या परंपरेला अनुसरून श्री समर्थांनी या प्रथम दशकात पहिल्या दशकात श्री गणेश, श्री शारदा, श्री सद्गुरू आणि संत महात्मे यांना वंदन आणि आवाहन करून कवी, श्रोते, सभा, परमार्थ आणि नरदेह यांचे मानवी जीवनातले आणि अध्यात्म साधनेतले महत्त्व सांगितलेले आहे आणि या सर्वांचे स्तवन केले आहे. पहिला समास ग्रंथारंभाचा असल्याने प्रस्तावना रूप आहे. या समासामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपल्या ग्रंथाचे नाव काय आहे, ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय आहे, ग्रंथात वर्णन केले गेलेले विषय कोणकोणते आहेत, या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाचे फल काय आहे इत्यादी गोष्टी समर्थांनी सुरुवातीला अगदी स्पष्टपणे सांगितले आहेत. ज्याप्रमाणे आपण अनोळखी ठिकाणी प्रवासाला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारतो, तिथे जायचं कसं, तिथे राहण्याची सोय काय आहे, अन्य आपल्याला काय आवश्यक प्रश्न असतील ते आपण विचारतो कोणाला? जी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे त्या व्यक्तीला. त्याप्रमाणे या ग्रंथाच्या सुरुवातीला श्रोतेजन श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण ज्या ग्रंथाचे
निरूपण करणार आहात त्याचे नाव काय आहे? यामध्ये काय सांगितलेले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने कोणता लाभ होणार आहे? श्रोत्यांचे प्रश्न आहेत. आता या प्रश्नावर समर्थ महाराज सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. यामध्ये गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे यात सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपणसुद्धा केले आहे. भक्तीच्या योगानेच मनुष्याला निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. मुख्यत्वे करून भक्तीचे स्वरूप काय आहे, शुद्ध ज्ञान कशाला म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निस्संदेह प्रतिपादन या ग्रंथातून केले गेले आहे. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली आहेत. शुद्ध स्वरूप स्थिती काय असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजे निस्संगता कशा प्रकारे मिळवावी हे सुद्धा या ग्रंथातून सांगितले गेले आहे. मुख्य देव कोणता, त्याला कसे जाणावे म्हणजे ओळखावे, जाणता भक्त कसा असतो, जीव आणि शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे याचे निसंशय प्रतिपादन या ग्रंथातून केले आहे. परब्रह्म कशाला म्हणावे, आपले खरे स्वरूप काय आहे याविषयीची मते स्पष्टपणे सांगून विविध मतमतांतरामुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. या ग्रंथातून मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती आहेत याचे वर्णनसुद्धा या ग्रंथातून केले गेले आहे. अजूनही या ग्रंथाचा जो विषय आहे प्रतिपादनाचा, प्रतिपाद्य विषय, त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याचा आपण अभ्यास पुढच्या करणार आहोत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.